तर आज या ठिकाणी राज्याच्या जनतेचा गोंधळ उडालेला अध्यक्ष महोदय, सकाळी विरोधी बाकावर बसलेला संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतो, सकाळी शपथ घेणारा संध्याकाळी राजीनामा देतो. या सगळ्यात माझा गरीब मतदार राजा भरडून गेलेला आहे अध्यक्ष महोदय. एखादी समस्या घेऊन जेव्हा तो गाबड नगरसेवकाकडे जातं तेव्हा आमदाराकडे तो पाठवून देतो. आमदार म्हणतो अरे आत्ताच आलो रे सत्तेत, हा नंतर ये, म्हणून तो बिचारा विरोधी आमदाराकडे जातो. तर त्याला म्हणतो की आत्ता इथं नाही काही काम होणार, खासदाराकडे जा अध्यक्ष महोदय. तर हे काकाचं हरवलेलं पुतणं मामाचं हरवलेलं पत्र घेऊन नेमकं आम्ही जायचं कोणाकडे अध्यक्ष महोदय? आमचा फार गोंधळ उडालेला आहे अध्यक्ष महोदय, आम्हाला उत्तर पाहिजेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे आज या ठिकाणी ह्या व्हिडिओ मार्फत आपण अशा माणसांची नेमकी जबाबदारी आणि कामं जाणून घेणार आहोत, ज्या माणसांसाठी आपण दर 5 वर्षांनी आपल्या बोटाला शाई लावतो आणि पुढची 5 वर्ष ते शाईवर रुबाबात फिरत राहतात. पण नक्की खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची कामे काय? अंधेरीला अंधेरी येणाऱ्या गोखले ब्रिज जेव्हा 2 मीटरने वर खाली होतो त्याला नक्की जबाबदार कोण हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्यांच्यासाठी आम्ही बोटाला शाई लावतो त्यांनी तर नक्कीच पहा, कारण तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे आमचं काम आहे. हे तू लाव रे तो व्हिडिओ, सॉरी ते हे लाव, टायटल लावा. ते मी या वेशात असलं काहीतरी बोलणे योग्य लाव, ते टायटल लाव पटकन. आमच्या एका अत्यंत लाडक्या यूट्यूब चॅनल लल्लन टॉप ह्याच्यावर आम्ही एक नुकतीच कविता ऐकली प्रदीप सैनी यांची. तर नाही, सादर नाही करणार आहे, मी काही कवी नाही आहे. आता कवितांचा कार्यक्रम आहे का? दमलेल्या बाबांची कथा वगैरे असलं काहीच करणार नाही आहे. मी ह्या कवितेचा फक्त मनात आलेला अर्थ म्हणजे समजलेला अर्थ सांगणार आहे. कवी येतं मनात आमच्या असं. तर त्याचा मतीत अर्थ सांगतो. त्याचा मतीत अर्थ असा होता की एक वेळ तुम्ही जो बायडनला नडा, जे तुम्ही नडताच, तुम्ही पंतप्रधानांना नडा, ते तुम्ही नडताच, मुख्यमंत्र्यांना नडा, ते तुम्ही नडताच, पण नगरसेवक किंवा ग्रामसेवकाच्या तुम्ही नादी लागू नका, कारण काय तो तुमच्या पाण्याची लाईन कापू शकतो. हे खरं आहे. आणि त्याचमुळे आपल्यावर वचक ठेवणाऱ्या ह्या नगरसेवक, ग्रामसेवक यांच्या जबाबदाऱ्या नक्की काय असतात हे आपण जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर पोरांसाठी प्रभागात क्रिकेटच्या अंडरआर्म मॅची भरवणे किंवा सलून आणि केक शॉपचे उद्घाटन करणे किंवा पैठणीचे खेळ ठेवणे किंवा हळदी कुंकू बॅच भरवणे किंवा उठण्याची पाकिटं वाटणे किंवा बसण्याची ही अजिबात नगरसेवकाची कामं नाहीये. आणि इव्हन कसं आहे ना शेट असं बोलून रीला बनवणे ही तुमचं काम नाहीये. तर शहरी भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा या जास्त करून महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत येतात आणि आपल्या स्थानिक नगरसेवकांमार्फत त्याचा पाठपुरवठा केला जातो. नगरसेवकाची कार्यकक्षा ही त्याच्या वॉर्डापुरती मर्यादित असते आणि त्याच्या अखत्यारीत येणारा वॉर्ड ही त्याची जागीरदारी नसून जबाबदारी असते. ते भलतंच लिहिलं आहे आमच्या लेखकाने. आज थोडंच असतं, जेवढी जागीरदारीच आहे आपलं, जागीरदारीच सगळे नगरसेवक. तर तुमच्या नगरसेवकाची किंवा कॉर्पोरेटरची नक्की जबाबदारी काय ते आधी समजून घ्या. नंबर 1, प्रभागातील रहिवासी आणि व्यावसायिक भागांमधील पाणी पुरवठ्याची जबाबदारी ही नगरसेवकाची असते. पण कार्यतत्पर नगरसेवक आहेत आपल्याकडे काही, ते अशी आपली जबाबदारी पाळण्याच्या वेळचं महानगरपालिकेला कोलतात आणि स्वतःच्या टँकरमधनं पाणी विकतात. कसं काय बुवा मला माहित नाही. नंबर 2, प्रभागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, म्हणजे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी देखील काही प्रमाणात नगरसेवकांची असते. आता लगेच माझे गुडघे दुखतायत तो सर, कसनुसं होतंय मला वगैरे असली तक्रारी घेऊन तुमच्या कॉर्पोरेटरकडे जाऊ नका, कारण तुमच्यावर उपचार करायची नाही तर उपचार उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ही त्यांची आहे. नंबर 3, आग लागणे किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये नगरसेवकाला आपली महत्वाची भूमिका बजावावी लागते. पण नगरसेवकाला बघूनच आग मस्तकात जात असेल तर? नाही, तसली आग नाही, जी अशी पाण्याने विझवता येते ना ती आग. उगीच आपली मस्तकात आग गेली म्हणून कॉर्पोरेटरकडे जाऊ नका. पण सर, आग विझवायला पण त्यांच्याच टँकर मधून पाणी घ्यावं लागणार का? हे असले आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारायची हे नाही, मुभा नाही आहे आमच्या वर्गात. एक्स्ट्रा ट्युशन लावा माझे जर का हवे असतील अशा प्रश्नांची उत्तरं. नंबर 4, नगरसेवकाच्या अखत्यारीत येणारं आणखीन एक महत्वाचं काम म्हणजे प्रभागातील नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करणे. शहरात बऱ्याच ठिकाणी उद्यानांची बांधकामं चालू असतात ना, ते आपले नगरसेवक काकाच करतात, म्हणजे काकू म्हणजे काय मावशी जे कोणी असतील ते. पण आपल्याकडे काय आहे ना की झाडांवर प्रेम करण्याच्या झाडाखाली प्रेम करण्याला जास्त प्राधान्य आहे. त्यामुळे या उद्यानांचा उपयोग
वेगळ्याच गोष्टींसाठी होतो. नंबर 5, प्रभागातील रस्त्यांवरचे दिवे दुरुस्ती करणे हे सुद्धा नगरसेवकांचं काम आहे. थोडक्यात तुम्हाला रोज उजेड पडायचा आहे नेहमीप्रमाणे. त्याप्रमाणेच तुमच्या प्रभागातील जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवणे हेही नगरसेवकांचं काम आहे. आता त्यांना आपला बर्थडे माहिती आहे म्हणून रात्री ते आपल्या घरी केक घेऊन येतील बर्थडे होऊन जाईल अशी अपेक्षा करू नका. तुमच्या आमच्या बर्थडे सकट आणखीन स्वतःचा बर्थडेला ते 50 केक तरी कापतात किमान, ते सुद्धा तलवारीने निष्ठेने. नंबर 6, समाजातील म्हणजे जो समाज त्यांच्या प्रभागात राहतो त्यांच्यातील सामाजिक दुर्बळ घटकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे सुद्धा नगरसेवकाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये अल्पसंख्यक किंवा अपंग असे दुर्बळ लोक, म्हणजे उगीच दीक्षित डाएट केलंय आमच्या हिनी आणि आता झिरो फिगर कशी बघा ना दुर्बळ झाली आहे, किंवा आमच्या बंड्याला ना गणितात तो इतका दुर्बळ, असे दुर्बळ लोक नाहीत. नंबर 7, झोपडपट्ट्या वाढवण्यापेक्षा ज्या आहेत त्यामध्ये नागरी सुविधा पुरवणे हे देखील नगरसेवकाचंच काम आहे. अरे बापरे. त्याचबरोबर प्रभागात असणारा ऐतिहासिक किंवा शैक्षणिक वास्तूंचे जतन करणे हेही काम नगरसेवकालाच करावं लागतं. आणि मराठीमध्ये ना जतन हा शब्द आहे ना नगरसेवकांनो, जतन या शब्दाचा अर्थ हे सांभाळणे असं होतं, हडपणे असं नाही होत. कारण तुम्ही हडप्पा संस्कृतीनं आलं म्हणजे सुटलाय हडपत, तर जतन करा त्यांचं. पण महानगरपालिकेच्या निवडणुका इतक्या पुढे जात आहेत की इंस्टाग्रामच्या बायोमध्ये माझी नगरसेवक राहते की काय अशी भीती आपल्या सगळ्या नगरसेवकांना वाटायला लागलेली आहे. सोन्याचे ब्रेसलेट तयार आहे पण सोन्या दादाला ते हातात घालायचा मुहूर्तच सापडत नाहीये. काय का. तर या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचं एक ठरलेलं कारण दिलं जातं ते म्हणजे कोविड. 4 वर्ष झाली ना, किती 3-4 वर्ष झाली ना, अजून तेच कारण आहे. अच्छा, ओके, असं काही नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकांसाठी गर्दी होईल आणि सोशल डिस्टन्सिंगचे 12 वाजतील. आपले सुजाण नागरिक ना वोटिंग करण्यासाठी इतकी घाई करतात शॉप वोटिंग सेंटरच्या बाहेर. तर दुसरं कारण म्हणजे राजकीय अस्थिरता इतकी वाढली ना की UPSCला शिकणारी पोरं परीक्षेला जायच्या आधी CM ऑफ महाराष्ट्राच्या जागी करंट CM ऑफ महाराष्ट्र असं सर्च करू लागलेली आहे. विधानसभा निवडणुका झाल्यावर जे सरकार येईल ना त्यांना महानगरपालिका निवडणुका लढणं सोपं जाईल असं म्हटलं जातंय, म्हणून सगळा हा अट्टहास. आणि त्याचं कारण सोपंच आहे, कुठल्या तरी महान माणसांनी सांगून ठेवलेलं ज्याची बॅट त्याची बॅटिंग, साधा नियम आहे. तर आता प्रश्न असा की निवडणूक झाल्या नाहीत म्हटल्यावर महानगरपालिकांचा कारभार बघतोय कोण? तर सरकारतर्फे निवडण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेचा कारभार पाहिला जात आहे, ते सुद्धा राज्य सरकारशी संलग्न राहून. कळतंय का? पण सर, आपला नगरसेवक कोण हे कसं ओळखायचं? दिवाळीला उठण्याचं पाकिट मिळालं फुकट, फुकट मिळालं ना, चोळलं काय अंगावर, त्या पाकिटावर ज्याचा फोटो आहे ना तो तुझा नगरसेवक आहे. सोपं असतं. आता आपण अशा लोकप्रतिनिधींची कामे जाणून घेणार आहोत ज्यांचे 2 प्रकार असतात. एक ईडीची नोटीस मिळणारे आणि दुसरे नोटीस न मिळणारे. अजून 2 प्रकार असतात. एक रिसॉर्टला पळून जाणारे आणि एक सकाळी पहाटे राज्यपालांकडे जाऊन शपथा घेणार. काय लिहिलं हे मी नाही वाचत आहे असलं. एक तिसरा पण प्रकार असतो ते मी नाही सांगणार. नाही सर सांगा ना. नाही मी नाही सांगणार. माझ्या करिअरला ईडी काडी लावतोय का रे लेखका? कशाला काहीतरी सांगतो उगीच. आता या विनोदाचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास ते तुमचं मराठी माणूस म्हणून भाग्य समजा फक्त. आता या आमदारांना मागच्या वर्षात सभागृहापेक्षा आपण रिसॉर्टवरच जास्त बघितलं असल्यामुळे आपल्या मनात खूप कुतूहल आहे, त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता आहे की यांची कामे नक्की काय भारत भ्रमण सोडून. ऑन अ सिरियस नोट, आमदार खरंच 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे विधानसभेतले आणि दुसरे विधान परिषदेतले. आता विधानसभेतला आमदार हा थेट लोकांमार्फत निवडून आल्याने मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न विधिमंडळासमोर मांडणे हे त्याचं प्रमुख कर्तव्य आहे. मधल्या वेळात ते अर्थात मनोरंजन म्हणून एकमेकांची उडी काढू शकतात. नंबर 2, आमदार हे राज्य सरकारच्या पॉलिसी मेकिंग मध्ये महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे राज्य सरकारच्या पॉलिसीज व कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणे हे त्यांचे मुख्य काम आहे. अरे बापरे, खरंच की राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेली धोरणे मतदारसंघात पोहोचवायची आणि अंतर्गत विकास कामे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सरकारने एखादा कायदा बनवला तर त्याच्या अटी आपल्या मतदारसंघाला जाचक वाटत असल्या बाबा, किंवा लोक म्हणत असतील की जा मी नाही ऐकत जा, तर
त्या देखील सभागृहात ते बोलून दाखवू शकतात, मध्यस्थी करून सुवर्ण मध्य काढू शकतात. आणि अगदीच आपल्या सरकारने नाही ऐकलं बाबा, म्हणजे फाटारच मारलं, तुम्हाला तुमची लायकीच नाही म्हणले, तर तुम्ही अगदी दंड थोपटून जाब विचारू शकतात तुमच्या सरकारला, बिंदास बिडा आमदारांनो. हां, इंग्रजीमध्ये म्हणूनच आमदार खासदार यांना लॉ मेकर्स असं म्हटलं जातं. पण बरेच वेळा ते मचा ब्र करून ते लॉ ब्रेकर्स बनून जातात आणि मग बसतात बोंबलत, काका मला वाचवा, काका मला, सॉरी काका. आता गल्ली ते जिल्ह्याच्या वार्ता झाल्या, आता वेळ आली आहे दिल्लीच्या वार्ता करायची. कारण दिल्ली अभी दूर नाही, काफी नजदीक आहे. पहिल्या लोकसभेचे इलेक्शन आहेत. राज्याच्या नावाने दिल्लीत बेंच वाजवणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण खासदार असं म्हणतो. आणि त्यांच्यात सुद्धा 2 प्रकार असतात. कुठले सांगा? इंग्लिश बोलणारे, कविता करणारे. नाही, दुसरे कुठले तरी 2 सांगा. डोळे मारणारे आणि निलंबित होणारे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, इनको खाली बसाओ, कोई बाहर लेके जाओ, अंगठ्या धर के ऐसा उठा बशा करवाओ उनको. तर खासदारांमध्ये असणारे 2 प्रकार म्हणजे लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य. लोकसभा सदस्य हे सुद्धा जनतेतून निवडून येतात, तर राज्यसभा सदस्य हे लोकसभा सदस्यांमार्फत निवडून आणलेले असतात. तेव्हा बोला, हेमा, रेखा और जया सबकी पसंद राज्यसभा, काय हे काही अर्थ नव्हता ह्याला. खरं तर हे लेखकाच्या फाजीला अपेक्षा माझ्याकडनं फालतू विनोदाच्या. लेखक बदला आधी तो. तर खासदारांची नक्की कामे काय? आमदाराप्रमाणे खासदार देखील केंद्र सरकारच्या पॉलिसी आणि कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात आणि हेच त्यांचं मुख्य काम असतं. आहे का गंमत? नंबर 2, केंद्र सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना मतदारसंघात पोचवणे व जास्तीत जास्त त्यांना त्याचा लाभ मिळवून देणे, हेही त्यांचंच काम असतं. एवढं नाही, म्हणजे अगदी असंच नाही, यापेक्षा पण जास्त, म्हणजे ॲक्च्युली लोकांना फायदा मिळाला पाहिजे, मीम मटेरियल नाही काकू. नंबर 3, आमदाराप्रमाणेच खासदार देखील केंद्रीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांबद्दल मतदारसंघातील काही आक्षेप असतील तर त्या सुधारणा तो सुचवू शकतो. म्हणजे अगदीच सरकार म्हटलं की नाही ऐका बाबा जा, तर मग असं उगीच आमच्या पोरांसारखं गर्दी करून गोंगाटा करून सगळेच एकत्र ओरडायला लागले, एक एक करून बोला, नाहीतर सगळे निलंबित होतील पुन्हा एकदा, नेहमीप्रमाणे सवय आपल्याला. तर थोडक्यात काय, नॅशनल हायवेचं मॅटर असेल तर खासदारांकडे जायचं, जर का शहराअंतर्गत खड्ड्यांचा प्रॉब्लेम असेल तर आमदाराकडे जायचं. और ऐसा गल्ली के रस्ते में प्रॉब्लेम होएगा ना कि पाइपलाइन फुटेगा किंवा ऐसा नाला तुम्बेगा, तर कॉर्पोरेटरकडे जाएगा और उसको बोलेगा सोनू दादा कॉपरेट करो. समजलं? जर आपण आपल्या नेत्याला आपला जात धर्म, आमच्यातला आहे का, तुमच्यातला आहे का, गावातला आहे का, माझ्या मावशीचा दीर आहे का, आमच्या एरियातला शेठ आहे का, बाई आहे का वगैरे असं म्हणून मत दिलं तर शेठ डायरेक्ट कायद्याची मागणी करणार, वाटेल त्या, आणि शेठ त्याच्या विचारानुसार समजुतीनुसार मागणी करणार. मग रडत नाही बसायचे, यार काय यार 4 चौघात इज्जत काढली बाईनी, असं करायचं नाही. ग्राउंड रियालिटी, त्या माणसाला किती कळते, त्याची शैक्षणिक पात्रता काय, हे सगळं बघा आणि मग वोट द्या. चला आता वया काढा आणि पटापट गृहपाठ लिहून घ्या. चला पोरांनो, पटापट. नंबर 1, आपल्या मतदारसंघात 3 पातळ्यांवर प्रतिनिधी करणाऱ्या माणसांच्या कामावर सतत लक्ष ठेवा. त्यांच्या वेबसाईटवर लक्ष ठेवून त्यांनी तिथे जे अपडेट दिलेले आहेत ते खरोखर ती कामं त्यांनी केलेली आहेत का नाही ह्याची खात्री करून घ्या. myneta.gov सारख्या सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या लोकप्रतिनिधींवर किती केसेस आहेत एकदा जरा बघा, गंमत म्हणून. गरज पडली तर RTIचा वापर करा. नंबर 3, राज्य सरकार, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे राजकारण हे अजिबात मस्करीत घ्यायचं नाही. ते किती मस्करी चेष्टा करू देता. नंबर 4, जेनजी ज्याला हॉट्स म्हणतात ना, त्या प्रश्न प्रकारात हा पडतो. तर तुम्ही मला सांगा, अंधेरीमध्ये जो गोखले ब्रिजने जे 2 मीटरची एक्स्ट्रा गरुड झेप घेतली आहे त्याला नक्की जबाबदार कुठलं सरकार? केंद्र सरकार, राज्य सरकार, का आपले नगरसेवक, का तो गवंडी जो बांधत होता ते? जो कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये देईल ना त्याला माझ्याकडनं शिष्यवृत्ती. आता जाता जाता या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या हसण्याची, तुमच्या शिक्षणाची आणि तुमच्या ह्याची त्याची सगळ्याची जबाबदारी आज हा सारंगसाठे घेत आहे. माझा पक्ष भारतीय डिजिटल पार्टी ह्याच्या माध्यमातून रोज हसवायला आणि विषय खोल या माध्यमातून तुमचं प्रबोधन करायला आणि मी मैदानात उतरत आहे. आणि या ठिकाणी तेव्हा सबस्क्रायबरचं बटन म्हणजे सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबा या
ठिकाणी आणि भाडीपा भाटुपा आणि या ठिकाणी विषय खोल या युतीचे आणि जनतेच्या आवडीच्या सरकारचे बनवण्याची संधी द्या आम्हाला आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणून मी या ठिकाणी माझे 4 शब्द 400 500 4000 5000 शब्द संपवतो आणि या ठिकाणी हे वचन देऊन जातो की मी दररोज तुमच्या भेटीत दररोज नाही अगदी म्हणजे आठवड्यातनं 2-3 आठवड्यातनं एकदा भेटीला येईन पण ह्या लोकांसारखं 5 वर्षातनं येणार नाही आणि या ठिकाणी मी तुमचे आभार मानतो.